नवा गडी नवराज्याचे सर्व एपिसोड्स फक्त झी5 वर। का केलंस असं? हे टिंग 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 गुड मॉर्निंग. काय असं थोबडा पडलायस ग? सणासुदीचे दिवस आहेत, चांगला हसरा थोबडा. तुझं पण तोंड पडलंय. हा, गणपती बाप्पा आले. ही मूर्ती कोणी आणली? आणली नाही. हौस. हा, आणली नाही ग. हौस. कुणाची? नव्या सुनबाईची. आनंदीनी मूर्ती आणली. वाटली. आता दादा चिडणार, पुन्हा रडणार, ते सगळं रमाच्या कपड्यासारखं होणार. वाट लागली. बाबा आनंदी असं का केलंस तू? हा, वाट लागली. बाबा प्लीज ना, बाप्पाला पण आपल्या घरी राहायचंय. प्लीज बाबा. मी काय म्हणते, राघवा बाळा ऐक बघ, 6 वर्ष झाले आपण नाही बसवला गणपती. आता नवीन सून आली आहे घरात, आता बसूया की रे. म्हणजे त्याच्या कृपेनं घरात काहीतरी चांगलं होईल ना. हो दादा, आणि आपण गणपती बसवला ना तर हे सुद्धा वेळात वेळ काढून येतील गणपती बाप्पाच्या दर्शनाला. प्लीज. या घरात मी जो निर्णय घेईन तो घेईन, पण आपल्या या घरात मला हुकुमशाही नको आहे. हे घर नुसतं माझं नाहीये तर तुमचं सुद्धा आहे. तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल ठीक आहे, करा. काय म्हणालास? काय करा? प्राण प्रतिष्ठा करा. वर्षा मला चिमटा काढला. इतक्या जोरात सांगितलं काय? तूच सांगितलंस ना. आवड काय? आनंदी, आपला गणपती आता आपल्याच घरी राहणार. गणपती बाप्पा मोरया. बाबा गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची तयारी मलाच करायची होती, पण माझी तब्येत अशी ग. आनंदी काय करणार? आणलंस का ग सगळं? ठेव. ते दुर्वांची जोडी आणली ही बघ. आनंदी, इथे ठेवूया बाप्पा. इथे खिडकी जवळ नको. हा, इथे सजवूया, इथे सगळं करूया. दाराजवळ पण नको. बाप्पाला ह्या दिशेत बसवायचं नसतं. हा, इथे बसूया सोफ्यावर. नाही ग बाई, इथे कशाला? पूजेच्या वेळेला कसला गोंधळ झाला कळलं नाही तुला? इथेच पूजा, इथेच गुरुजी, तिथे सोफा. चालायला जागा नव्हती आपल्याकडे. इथे नको बाळा. आजी हे पकड.
दादा तुला जरा आधी परमिशन देता आली नाही का रे? किती गोंधळ उडाला आता. आम्ही छान तयारी केली असती ना आधीपासून. अगदी बरोबर बोलते ती. राघवा, खरंच आधी सांगायचं होतं ना. चांगली तयारी केली असती रे आम्ही. तू करणार होतीस तयारी? गप काय चल्ली जीभ लावली टाळायला. देवाईला सद्बुद्धी दे, कुठे काय बोलायचं ते करा, काम करा. मी करतेच आहे काम. करतेच आहे काम. हा मला मिळाली जागा. कुठे? इथे. बाबा बाबा लव यू. काहीतरी हवंय वाटतं. काय हवंय? बाबा तू इथे इथे काय? इथे उभा राहा. इथे उभा राहा. हे काय करतेस तू? आनंदी बाप्पा तिथे ठेव. हा? हे काय? बाबा तू शांत बस रे. आनंदी बाप्पा तिथे ठेव. अहो तुम्ही म्हणत असाल तर आपण दुसरीकडे बसवूयात. हा म्हणजे तू म्हणजे तिकडे बसव, तो तिकडे बसव, असं काही नाहीये. पण इथे असं म्हणजे बघ. हं? ठीक आहे, बसवा तिकडेच. चला का चला आनंदी बसव. चला 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 चला. आधी आवरायला पाहिजे. हा, आवरायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जरा बाजूला वा, जरा बाजूला वा. राघवा जरा बघ, व्यवस्थित बघ, लेफ्ट राईट बघ. बरोबर आहे. बरोबर आहे, चला बरोबर आहे ग. चला पुढच्या तयारीला लागा आता. ए आनंदी आपण बाप्पा असाच ठेवणार? मग आणखी काय करायचं? ए आजी त्या भोईर काकांकडे किती छान डेकोरेशन केलंय माहितीये? सिंहाचं डेकोरेशन, त्याच्यानंतर त्याची दाढी. सिंहाला दाढी नसते. सिंहाला काय काय आयाळ. हा ते आयाळ असत. हा हा तेच तेच ते आणि तुला माहितीये त्या पाटील काकांच्या घरी काय काय केलंय? काळ असत. त्यांच्या घरी तर अख्खं देऊळच केलंय. अगो बाई, देऊळ केलं का? हो. आपला गणपती बघ ना किती साधा आहे. कोण येणार चिंगीचा गणपती बघायला? रेवा येणार, सगळे येणार. आपली सगळी तयारी झाली ना, मग बघ आपला बाप्पा कसा दिसतो ते. सगळे म्हणतील चिंगीचा बाप्पा सगळ्यात सुंदर आहे. हे बघ, आता बाप्पाकडे आणि चित्राकडे नीट बघायचं. हा काय दिसतंय बघ बरं. अगो बाई, हे असे म्हणजे मी बाप्पाच्या कानात सांगते. थँक्यू आनंदी. बघू 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 काय सांगते कानात. काय काय अगं बाई, कसं गोड दिसतंय. आनंदी काय ग? तब्येत बरी नाही तुझी? काय झालं? नाही नाही ठीक आहे. मी कालचा उपवास अंगावर आला असेल वाटतं. तू तुझा उपवास अजून सोडला नाहीस का? आज गणपतीला फुल वाहिल्याशिवाय उपवास सोडायचा नसतो राघवा. अरे मग पूजा करून घ्या ना तुम्ही. थांबलात कोणासाठी? तुम्ही करता पूजा? नाही, मला बरीच कामं आहेत. तुम्ही करून घ्या.
चिंगीताई, रेवा, आनंदी, तू माझ्यासाठी एवढं छान डेकोरेशन केलंस म्हणून काही दिवस तुम्हाला चिंगी म्हणू शकतेस. वा वा वा. बरं चिंगीताई, पूजा करणार ना तुम्ही? मी आणि बाप्पाची पूजा. हो, पूजा तुम्हीच करणार. चला. चला हा हे सगळं रंगकाम आवरा आधी. सगळं आवरा. इकडचं सगळं आवरायचं राहिलेलं आहे. गणपती बसणार आहे आज घरामध्ये. बयो जा चौरंग घेऊन ये पहिले. काय चाललंय तुमचं? करा ना लवकर. लोकांच्या घरी देवाची पूजा होऊन नैवेद्य दाखवून आता झोपायची वेळ आली तरी अजून तुमची पूजा झाली नाहीये. करा ना लवकर पूजा. ती आनंदी पण ना जरा चिंगटच आहे. मला कधी एकदा बाप्पाला बघेन असं झालंय. करा लवकर पूजा. बाप्पा यांना सद्बुद्धी दे रे लवकर. अक्षता वा पावलावर. शाबास. एवढं ठीक आहे. हो ठीक आहे. चिंगी, आता त्या दुर्वा आहेत ना, त्या बाप्पाच्या पायाशी वाहा. ए आनंदी, झाली पूजा? झाली. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा तू आलास. हट्टाने का होईना पण मी तुला घेऊन आलेच. तू लग्नाच्या पहिल्याच वर्षी आलायस आमच्याकडे. तुला यायचं होतं म्हणून राघव सुद्धा तयार झालाय. रमा, ब्लॅक कॉफी. राघवराव, हे तुमचं ऑफिस नाहीये बरं का. हा? ही कामं इथे चालणार नाही. ते दे माझ्याकडे. काय? नाही अजिबात चालणार नाही. अरे हे कशाला? काय हे? तुला ब्लॅक, ग्रीन, येलो, ऑरेंज जी काय कॉफी हवी असेल ना ती सगळी देते. आधी चल नमस्कार कर. काय? चल नमस्कार कर. का? का सगळं बाप्पामुळे झालंय. आधी बाबांचा किती विरोध होता लग्नाला, किती राग होता. आता सगळं नीट झालंय. आपलं लग्न झालं, हे नवीन घर झालं, सगळं बाप्पामुळे झालंय ना. नमस्कार कर. नाही, आपण हे सगळं मिळवलंय ते तुझ्या हिमतीमुळे, तुझ्या जिद्दीमुळे. मग त्याचं क्रेडिट मी देवाला का देऊ? हो का? पण मला हिम्मत देणारा बाप्पाच होता की रे. तो नेहमी माझ्या पाठीशी असतो. विघ्न हरताय तो. म्हणून तर आपल्या वाटेतली सगळी विघ्न दूर झाली. म्हणून म्हणतेय बाप्पाला नमस्कार कर. तू म्हणतेस म्हणून ना. या आनंदीने छानच बनवली मूर्ती. सुंदरच. आणि माझ्या चिंगीचं चित्र. किती छान दिसतंय सगळं. बाप्पा, माझ्या तुझ्यावरच्या श्रद्धेचं चीज झालंय आज.
त्या आनंदीच्या निमित्तानं का होईना मी पुन्हा तुला माझ्या घरात आणू शकले. आता माझ्या कुटुंबावरती लक्ष ठेव बाबा. माझ्या राघवच्या पाठीशी उभा राहा. माझ्या चिंगीला हवं ते दे. तिला कायम आनंदात ठेव. गणपती बाप्पा मोरया. देवा गणपती बाप्पा, मला ना माफ कर. मी परत एकदा मागणं मागते. माझ्या लेकराला ना जरा सद्बुद्धी दे रे. काय गं आई तू? या या सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. अगं हो, या. अरे बापरे, इतके जण. हे बघा, हा माझा गणपती आहे आणि हे सगळं जे डेकोरेशन आहे ना ते सगळं आनंदीने केलेलं आहे. आता हा गणपती तर आहेच. बघा, ती ड्रॉइंग दिसते ती कोणाची आहे सांगा बरं. चिंगीची. बरोबर आहे ना सॉलिड. चला चला पाया पडून घ्या, मी तुम्हाला प्रसाद देते. देवा, आता ही पोरं सगळी घरात पसारा घालणार. आई आई काय तुझं? जरा त्यांना तरी एन्जॉय करू दे ना. ती नाही ग, तुझं काय जाते बोलायला. पसारा माझ्या घरात होणार ना. आनंदी आहे ना आता. हा ती आहे, मी विसरले. आनंदीला विसरले. चिंगे चिंगे मला दे. आता खाल्लंस ना? थोडासा दे. मग आता दुसऱ्यांदा घ्यायचं नसतं सांगितलंय का गणपती बाप्पानी? दे दे ग, दे. चिंगे, चल डान्स करू. अगं काकू, सगळ्यांना सांगा की चिंगीचा गणपती खूप भारी आहे. काकू, अख्ख्या बिल्डिंगला सांगा की चिंगीचा गणपती बेस्ट आहे. हो ग बाई हो. चिंगीचा गणपती जगात भारी. आईला नाही प्रसाद देणार? ए चिंगी, हा बोल आनंदी. येतेस ना ग पहिला मोदक करायला? हो आले, मला मोदक करायचा आहे. आतू, हा? आता या पुढचा प्रसाद तू वाट. हो आले आले. बघितलं नव्या सुनेनं किती लळा लावला चिंगीला तो. मग त्यासाठीच तर आणलंय हिला. उगाच नाही दुसरं लग्न लावून दिलं मी राघवचं. ओ, काही लढा वगैरे नाही. हा, शेवटी आई ही आई असते आणि चिंगीची आई मी आहे. कळलं का तुम्हाला? कर मोदक कर माझ्या चिंगीला घेऊन. माझ्या चिंगीसाठी डेकोरेशन केलंस, पण एवढं सगळं करून काय मिळणार आहे ग? माझा मोदक झाला. किती छान. आणि हा मोदक आनंदीचा. हा मोदक चिंगीचा. ए आनंदी, मी बाबाला दाखवू? जा दाखव. ए बाबा, किती गोड आहे ही चिंगी. अगदी त्या छोट्या मोदकासारखी. आणि तू हा माझा छोटा मोदक चोरायला निघालीस का? आता पाहते ना तू बनवलेले मोदक कोण खातंय ते. आनंदी,
वहिनी तुम्ही येऊ का? अहो या ना, विचारता काय? या या. काय ग? काय चाललंय? अन काय हे? तुझा या घरातला पहिला गणपती आणि काय हा गोंधळ? हो, जरा अचानक ठरलं ना, त्यामुळे सगळी घाईत झाली. दिसतंय ते, अजून मोदक सुद्धा झाले नाहीयेत. तोपर्यंत दुसरी कामं आवरून घेते. तुझी नणंद आणि तुझी सासू दोघी जणी बसल्यात गप्पा मारत आणि तू आपली मरमर मरतीयस. ठीक आहे हो वहिनी, असंही आवडतात मला कामं करायला. अगं, नैवेद्यासाठी आणि जेवणासाठी तुझी केवढी गडबड. मी करते तुला मदत. अहो नाही नाही, असू द्या. असं कसं? मला काहीतरी करायलाच हवं. म्हणजे तू इतकं करते तर मला काहीतरी मदत करायला हवी ना. वहिनी तो मिठाचा डब्बा घ्या आणि मीठ टाका ना भाजीत प्लीज. टाकते. थँक्यू वहिनी. हे काय करते मी? आनंदीचा स्वयंपाक बिघडावा म्हणून माझ्या बाप्पाचे मोदक खराब करते. मीठ घातलेल्या मोदकाचं नैवेद्य दाखवणार होते माझ्या बाप्पाला, ज्याचं पुन्हा एकदा आगमन व्हावं या घरात असं मला वाटत होतं. त्याच्याच बाबतीत मी असं वागते. बाप्पा, मला माफ कर. आनंदी, त्या मोदकाच्या सारणात वेलची सोबत थोडस जायफळ किसून घाल. बघ कसे होतील मोदक. एकही मोदक उरणार नाही. गणपती बाप्पा मोरया. मामा की जय. तीन वेळा फिरून. एक दोन तीन. सोड. आता एक मोदक ठेव बाप्पाला इथे. ठीक आहे बाबा. अरे वा, प्रसादाला चक्क मोदक. वा छान. नाहीतर आजकाल काय काय देतात ना प्रसादात. हो, म्हणून मग मीच ठरवलं द्यायचे तर छान उकडीचे मोदक देऊया. हो, पण आनंदीने स्वतःहून दिले तर हे आईने नाही काही सांगितलं तिला. हे घे वर्षा, मोदक घे आणि तोंड बंद ठेव. बाबा चल ना, आरती पण संपली. नमस्कार. नमस्कार. जरा कामात होतो म्हणून येऊ शकलो नाही. अहो मोदक.
अरे वा, मस्तच झाले जा मोदक. अगदी रमा वहिनींच्या हातच्या मोदकाची आठवण आली. होय, तिची स्पेशालिटी जायफळ आणि वेलची. काय सुंदर करायच्या रमा वहिनी मोदक. हिने एकदा रेसिपी विचारली होती, पण कशाचं काय, इतक्या वर्षात हिला मोदक करणं जमलंच नाही. हो का? आता खाताय ना रमाबाईंच्या हातच्या मोदकासारखे मोदक? हा मग. पण आनंदी, खरं सांगू, अगदी असं वाटतंय ना की रमा वहिनींनीच मोदक केलेत. अप्रतिम. काय केलंस? कशाला? प्रसाद द्यायचा आहे त्यांना. पण का? तू? आजोबा. अरे लाडोबा, तू आली आहे? बोल. आजोबा, आमच्या घरी गणपती बसवलाय, येणार ना पाया पडायला? हो तर अगं नक्की येणार. हो, तू आमंत्रण करत फिरतेस. तू एक काम कर, जा पुढची आमंत्रण करायला जा. पण आजोबा नक्की आल ना? अगो हो, नक्की येणार, नक्की. या या. शिंगे आले. कोणी नाही, मीच आले. काय ग? प्रसाद द्यायला आले होते. शिंगे बेटा, अगं तुझ्यावर रागावताही येत नाहीये, पण खरंच हे नको. अहो, असं काय करताय? प्रसादाला काय नाही म्हणताय? आणि तेही लाडक्या नातीने आणलेल्या प्रसादाला. अगं पण खाओ प्रसाद, खा तुम्ही. चिंगी, दे आजोबांना प्रसाद, नाहीतर देव बाप्पा कान कापेल ना आजोबाचा. आधी तुला सुद्धा दे मला पण. अहो, असं काय बघताय? खा ना तो प्रसाद. अगं मी खातोय, हे बघ खातोय. रमा, खातोय ना. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उदीर मामा की जय. बाबा, काय झालं रडायला? काय हवंय? अजून 2-3 दिवस ठेवूया ना बाप्पाला घरी. हे बघ बाळा, तू जेव्हा घराबाहेर असतेस, मग तेव्हा वेळेत तू घरी आली नाहीस की आम्ही घरचे कसे तुझी काळजी करत असतो, तसं बाप्पाच्या घरचे सुद्धा त्याची काळजी करत असतील ना. कारण बाप्पा यावेळी त्याच्या घरी न सांगता आपल्याकडे आलाय. मग आपण आता त्याला वेळेत घरी पाठवायला पाहिजे की नाही, है ना? जरूर. शहाणं बाळ. चिंगी, तुला माहितीये आमच्याकडे तर 6 दिवस असणार आहेत गणपती. चला या बाळा, इकडे ये. माझा बाप्पा. मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे. छोटा बच्चा लोग सगळं पाठीमागे व्हायच्या.
मी एवढा मेहनत डेकोरेशन केला आहे, तुम्ही सगळं गिरमिट गिरमिट करून टाकणार. हळू हळू हळू. साहेब, हा सगळा डेकोरेशन आम्ही केला आहे. हे याच्यामध्ये पाणी जो आहे ना, तो पण आम्हीच भरला आहे. हा टेबल पण आम्ही सजवला आहे. चांगला आहे ना? अरे काय चाललंय सगळ्यांचं? किती ही शांतता. नाचत गाजत वाजत गणपतीचं विसर्जन करायचंय की नाही? माँ मुरारी दादा, कुछ गाने वाने का इंतजाम किया या नहीं? वाहिनी, गाणं पाहिजे. साहेब, मी तो स्पीकर पण आधीच आणून ठेवला आहे. तुम्हाला सांगतो, त्याच्या खालचं टेबल मला सापडत नव्हता. एवढा शोधलं कुठे गाणं लावतो. लगेच लावता आहे. अरे आवाज कोणी बंद केला? बाजूलो. क्या रे मुरारी? हाँ, आवाज क्यों बंद किया? आवाज चालू कर. आम्ही काही नाही केला. काही नाही केलं. अरे मूर्ख माणसा, आवाज चालू कर. पातळ साहेब बोलतो आहे. त्यांचं मला नको सांगू. दिवसा ढोळ्या कसला त्रास होतोय ना? हा, यांच्या घरात सुटकी वातावरण म्हणते आम्ही पण माता मनवायचं का सतत? हा, चालू कर आवाज.
वा राघव, तुझ्या नव्या बायकोनं या राऊडी डान्सचं रूपांतर सांस्कृतिक कार्यक्रमात करून टाकलं. नाहीतर माझ्या बायकोला मी असं कधी पारंपरिक नाचताना पाहिलं नसता. आणि हे फक्त वहिनींमुळे शक्य झालं. साधु करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. बाबा नको ना पाठवू बाप्पाला त्याच्या घरी, राहू दे ना आपल्याकडे. चिंगी, तुला बाप्पाला आणायचं होतं ना घरी, आपण आणलं. तुला बाप्पासाठी मोदक बनवायचे होते, तू मोदक पण बनवलेस, बाप्पाची पूजा पण केलीस. बाप्पाने तुला खूप आशीर्वाद दिले. आता बाप्पाला घरी जायचं, जाऊ दे ना त्याला त्याच्या घरी. हा, तू बाप्पासाठी काय काय केलंस, बाप्पाला किती खाऊ दिलंस. आता तो त्याच्या घरी जाणार आणि त्याच्या आई बाबांना सगळं सांगणार आणि तो बाबांजवळ हट्ट करणार. बाप्पा म्हणणार की मी ह्या वर्षी कसं चिंगीच्या घरी गेलो होतो तसं पुढच्या वर्षी पण जाणार, दरवर्षी जाणार. जाऊ दे ना त्याला आपल्याकडच्या गमती जमती सांगायला. पुढच्या वर्षी आपण परत आणूयात बाप्पा. हं? जाऊ दे ना त्याला. चला. बोला गणपती बाप्पा. माझी आई ते पाटकर तुरुंगात टाकतील तुला. पटन काय? गणपती बाप्पा. चल. गणपती बाप्पा.